बाई महागवड नका बाई मला नवरा नको ग बाई मला नवरा नको ग बाई मला नवरा नको 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 बाई काय कमी पडलं काय नको म्हणते नवरा माई खाचा लांब नको बोला नवा नवरीचं पाहुणा आलं सवतीचं जरा लांब नको बोला मी कशी बोलते वरी बघा इकडं या लागायचं तर यांनी मला प्रश्न केला काय नको म्हणते काय कमी पडलं मला सांगा तुम्ही आतापर्यंत काय काय आणून दिलं माझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर द्या लग्नाला किती वर्ष झाली 50 वर्ष हे नकरी बुवा तुम्ही आणतो का लग्नाला आमच्या खोटं बोलू नका हसू नका आणि फसू नका आणतो का लग्नाला हा तुम्ही आला असाल लग्नाला यांच्या पहिल्या लग्नाला पहिल्या लग्नाला किती वर्ष झाले विचारायची गरज नाही यांचं फाउंडेशन सांगत या आमच्या लग्नाला झाली 5 वर्ष तेव्हापासून पाहते बाई पडतच घर मोडकेशे घर तुटकेशे छपर देवाला देव घर काय बारी घर कधी बांधायचं घर घर आपला बंगला आपल्या दोघाचा गोळ्या संपल्या काय मूर्ती तुझ्या फक्त माझ्या ज्ञानोबरायनं म्हणावं विनाकरी बुवा महाराज फक्त माझ्या ज्ञानेश्वर माऊलीने म्हणावं हे विश्व माझे घर हे कुठलं आणलं माझ्या पुस्तकावरून आड म्हणता बुडकळणार थिर म्हणता मांजर वळणार नुसता बघून घ्या हवा द्वारा गुंटा कपाळी करंटा पाठीवर समला मिठासाठी कोंबला समलाय माझ्या साडीचा सोना काय की बाया आवळ्या समल्याला फॉल लावला काय की हवा म्हणून तर मी कुठं नेत नसते दात झाकून घ्या वाया काय हसायला दात झाकून घ्या अहो मावशी तुम्हाला खरं सांगते आमच्या दोघांचं लग्न झालं लक्ष्मीच्या पावलानं घरामध्ये आले त्यावेळेसच पाहिलं बाई घर पडकस भूकंपाच्या अगोदर ढासळलं मला एवढं सांगायचं आहे घर पडकं असू द्या घर मोडकं झप्पल असू द्या पण त्या घरामध्ये असावं देवघर दारामध्ये असावी तुळस पांडुरंगाचं नाव घ्यायला नका करू आळस माझ्या तुकोबराईनी प्रमाण केलं दारे असावे तुळशी वृंदावन दारे असावे तुळशी वृंदावन नाहीतर ते जाणावे स्मशान ज्यांच्या दारामध्ये तुळशी वृंदावन नसेल मसनवाटा आहे मसनवाटा बर का बुवा आणि त्या मसनवाट्यात मड कसं सजलंय बाया मला वाटतं आईनं गन पावडर केली ते घर आजच केली काय की बाया मध्ये लावला अहो दात झाकून म्हणून तर मी कुठं येत नसते पण माझ्या महाग मी आल्याशिवाय राहत नाही चष्म्याला मावशीनं तर लईटच लावली बाई माझ्या म्हणून म्हणते नवरा नको ग बाई मला नवरा नको ग चोळी आणि शिवायला सुईद्वारा नाही ग कारभारी साडी घेतली का मला साडी 5,000चा शालू तुम्ही घेतला जिबीला हाड घ्या बसून खोटं बोलायचं असलं की जिबीला हाड असावं लागतं काय वाया झालं हसता आवाज झाकून घ्या
अहो तुम्हाला सांगते मावशी, लग्न झालं आमच्या दोघांचं. लग्नामध्ये फक्त एक शालू घेतलेला, लग्न वार्ताची एक साडी घेतलेली. शुभ मंगल सावधान सावधान मंगला मंडळी, एक साडी घेतलेली. काय सांगायचं मावशी, त्या साडीवर मला नवऱ्यानं साडी पण नाही घेतली. दररोज तीच नेसावी, तीच पिळावी, तीच नेसावी, तीच पिळावी, तीच नेसावी, तीच पिळावी. ह्याच्या वैतागणं मी 5 वर्षात आंघोळच केली नाही. नुसतं मेकअप करते. काय सांगायचं. अहो आजी आई आले, आजी आई आले ही साडी मला कोणी दिली. अहो ही साडी मला कोणी दिली. अहो तुम्हाला खरंच सांगते, अहो तुम्हाला खरंच सांगते, अर्जुन महाराजांच्या घरी गेले, आमच्या ताईने साडी दिली म्हणून 4 माणसात तर उभा राहिले. नाही तर घरी तर मी गाऊनवरच असते. मला शोधतो मला आलेले हसताव. 4 बायकात गेले मावशी, 4 बायकात गेले. परवाच्या दिवशी हळदी कुंकाचं आमंत्रण आलं मला. सुवाशी बाईला हळदी कुंकाचं आमंत्रण आलं. बाया हळदी कुंकाला गेले. मला सगळ्यांनी आग्रह केला, बाईसाहेब नाव तरी घ्या की, ताईसाहेब नाव तरी घ्या की, बाईसाहेब नाव तरी घ्या की, ताईसाहेब नाव तरी घ्या की. पण मला आज नाव काही वाटलं नाही, नाव काही वाटलं नाही. पण आता काय करते, एकदा शेवट या महिला मंडळीचा मान राखते, या महिला मंडळीचा मान राखते. या दाद्याचं नाव घेते आणि ह्या नवऱ्याला घटस्फोट देते. अर्जुन महाराज माझ्या वाटणीचं तुम्ही जावं नांदायला. कारभारी नाव घ्या, नाव घ्या. तुम्ही जेव्हा पडलं, तुम्ही जेव्हा पाहिलं काय महिला मंडळ घ्यायचं काम नाही, जिथं दिलं तिथं मरायचं. आई बाबाचं नाव करायचं आणि कोणाची नाही. आपल्या हातात किती कुळाचा उद्धार आहे, 42 कुळाचा. 21 कुळ बापाची, 21 कुळ नवऱ्याची. आला का देण्यामध्ये. तू का म्हणे पतिव्रता तीच देवावरी. काय महिला मंडळ तुम्ही नुसतं माझ्या महाग या, नवऱ्याची उचल चांगली करूया. घ्यायचं काम नाही. होय मावशी, आता आपण लाडकी बहीण कुणाची. अगं बोल की, तुला काय शेवटचा हप्ता मिळाला नाही काय. अगं म्हण की बाया मुख्यमंत्र्याची. आला का ध्यानात. येऊ का, घेते तुम्हाला काय घ्यायचं काय म्हणावं. लेडीज फर्स्ट. रुंजून जाते खिडकी वाट पाहते, खिडकीला 3 तारा, आणखी त्याला गुंग 12. सुपारी कापते करा, पान खाते 13, काढते पदर घालते वारा. नवरा लय गुणाचा भाको खातो की उन्हाचा. खाऊन पिऊन असा फिरू लागलाय. तिकडून आला व्यापारी, त्याला देते सुपारी. सुपारी दिली वाड्याला, हंड आणते पाण्याला, पाणी आणते गंगाचं, वाडा बांधते भिंगाचं. वाड्यात 7 वाड, 7 वाड्याला 7 दरवाज, 7 दरवाजाला 7 कुलप, 7 कुलपाची घेते किल्ली. उघडते देवखोली, देवखोलीत खाट, खाटावर उशी, उशीवर बशीत कप, कपात दूध, दुधात पडली माशी. माझा हा नवरा राहिला उपाशी, त्या पंढरी रायाच्या नावानं धरते आज ही एकादशी. सासू बसली आईस पैस, राधा ही गवळ्याची बैस. मशीन दिसते का महाराज. तुम्ही सांगा पेटी मास्तर, मशीन दिसते का. तुम्ही तर मेकच लावली बाई माझ्याकडे. नाही मला सांगा, मी मशीन दिसते का. अहो मी कशी दिसते, मारुती कार. आणि हे कसं 3 चाकी टमटम पदरात पडलं की. मला म्हणते तो म्हैस. विनाकरी बुवा घेऊ का नाव मी आता. मला म्हैस म्हणजे म्हैस. घेऊ का नाव. आषाढी वारीला पंढरपुरात पडला मुसळधार पाऊस. आषाढी वारीला पंढरपुरात पडला मुसळधार पाऊस. पंढरीला भरला पाण्याने वेढा. मी म्हैस हा गवळ्याचा रेडा. चांदीचा पकवाज, चांदीचा पकवाज, चांदीचा पकवाज, त्याला सोन्याचा गट्टा, गट्ट्या. राधाचं नाव घेतो वडाळ्याचा पट्ट्या. वडाळ्याचा पाट्या. अर्जुन गवळी बर का. या महाराजांसाठी बर का 100 रुपये दान दिलेले आहेत.
होय वा आमच्या काय खातं फुटलं बाई बघा काय काय का काय वडाळ्याचा बघून घ्या काही आळ्या बायाला वडाळ्याचा पट्ट्या शेंदूर गावाचा राहिला माळावरला बसूला असं रेंज मध्ये या की तिकडे काय भ्यायला लागला काय मला वडाळ्याचा पट्ट्या म्हण वडाळ्याचा पट्ट्या आहे का हा शेंदूर गावाचा राहिला बाय नुसता माळावरला मसुका म्हणून वडाळ्याचा पट्ट्या पुढे बघा माझ्या हसू नका इकडे पुढे उभा राहा की असं जरा आता मी नाव घेते लक्ष द्या इकडं वडाळ्याचा पट्ट्या म्हणजे मला मुंबईला पडला पाऊस वडाळा गावला आला सडाका आणि माझ्या नवऱ्याला उठला मरी यायचा धडाका असं खाली येत म्हणून मला नवरा नको कोणता नवरा नको संसार दुःख मुळ चहूकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्र दिवस तळमळ लतिका व्यवहार सर्व हा संसार वाया येरझार हरिविन एका भगवंता शिवाय लागा आपलं कोणी नाही म्हणून आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नव्हे एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती एक गाऊ आम्ही अनेकाचे काम म्हणून तुम्हाला सांगते मला हा प्रपंच नवरा नको का बाई मला वरती तेलाची राह नाही मोडका पलंग तुटके नववार नरम बिछाना नाही आव सुरतीचे मोती गुळधाव सोन राज्यात लेन नाही एका जनार्दनी समरस झाले तो रस येथे नाही कोणता रस नाही हो या कलियुगामध्ये पाहिजे तो रस मिळेल मामा पाहिजे तो ज्यूस मिळेल पण तो रस आणि तो ज्यूस नव्हे मग कोणता रस लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेऊ ब्रह्मरस हा चाललेला ब्रह्मरस आहे बर का महाराज कुठे मिळतो इथं ज्ञानदेव रचिला पाया उभारिले देवालया तुका झाला शेकळस भजन करा सावकाश कधी आवडत भजन पाहिजे महाराज कसं आवडीने भावे बरोबर आहे का हा आवडीने पाहिजे पण आम्हाला आवड राहिलेली नाही सवड मिळाली तर मंदिराकडे यायचं आवड कुणाला राहिली नाही लक्ष द्या इकडं आमच्या साधू संतांनी विनवणी केली तुम्हाला लागून या पाया विनवितो तुम्हाला करटाळी बोला पण काय सांगू येणं करी बुवा अर्ध्या आयुष्यात नवरा केला पुढे गेला उठा 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 इकडे या खायला कारण गुहीला मारवाया नवनाथ साठे याच्याकडून दादरा नकोबाई या भावनासाठी 50 रुपये दान दिले तर धन्यवाद धन्यवाद लक्ष द्या इकडं अर्ध्या आयुष्यात नवरा केला बर का दादा हा प्रपंच रूपी नवरा लक्ष द्या इकडं सुरतीचे मोती गुळधाव सोन राज्यात लेणं नाही कोणतं लेणं राज्यात नाही लक्ष द्या इकडं असं लेणं कुठल्या राज्यामध्ये आहे का बिहारमध्ये पश्चिम बंगालमध्ये झारखंड मध्ये फक्त आपल्या महाराष्ट्रामध्ये असं लेणं आहे हा आला कल्याणामध्ये गहाला गळ्यामध्ये माळ भागचा जाई तुमच्या काळ कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी पंढरीचे वारकरी आणि ते अधिकारी मोक्षाचे होय होय वारकरी पाहे पाहे पंढरी हे सांगेल तुम्हाला हे संघ येणार लायसन आहे अविनत्री बुवा हे लायसन खरं का हे खरं हे खरं टाळी वाजवा एकदा आमच्या विनत्री बाबांनी उत्तर दिलं
गळ्यातली पवित्र तुळशीची माळ हे लायसन खरं. लक्ष द्या मावशी, संघ येणार लायसन आहे. संघ विनाकरी बुवा हे आपल्या बरोबर येणार लायसन आहे. कुठं? मसन वाट्या. अरे मेलं नव तुम्हाला नेलं नव तुम्हाला जाळलं. तुमच्या बरोबर येणार म्हटलं तर हे लायसन आहे. बाकीचं दागिने सगळं काढून घेतील. हातातलं गळ्यातलं कानातलं बरं का मावशी सगळं काढून घेते. बरोबर आहे का? हे सगळं हे तुळशी बागेतून आणलेलं आहे बघा. डुप्लिकेट आहे सगळं. तुका म्हणे धन धनासाठी घेती, याच्यासाठी भांडण आहे ती. ह्याच्यासाठी भांडण कोणाचं? याची किंमत कोणाला कळलेली? हा एक सांगेल, घाला गळ्यामध्ये माळ भागता जाईल तुमच्या काळ. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला आणि आपला देह पवित्र करा. एवढं सांगेल. हे लायसन काय कामाचं? टेन्शन घेऊ नका कारभारी, नाराज होऊ नका. घ्यायचं काम नाही. पंढरीचे वारकरी अधिकारी मोक्षाचे. बरोबर आहे का? टेन्शन घेऊ नका, नाराज होऊ नका. जाता जाता एक तुमचं अजून एक सुंदर नाव घेते. अजून एक सुंदर नाव घेते आणि तुम्हाला राजीनामा. टेन्शन नको बाया मला. होय की मग घेऊ का नाव? घ्या म्हणतात. घेते की घेते. मी काय तुम्हाला घेते काय म्हणावं? लयच बारीक हसतं. समोर होती देवळी, समोर होती देवळी, देवळीत होती मिरची. समोर होती देवळी, देवळीत होती मिरची. हा माझा परश्या मी त्याची आरची. ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिली ज्ञानेश्वरी. तुकोबारायांनी लिहिला गाथा. भोळ्या महादेवाच्या चरणावर ठेवते माथा. चपळात चपळ जात हरणाची आणि सेवा करते मी साधू संतांच्या चरणाची. बबिताताई डोलारे यांच्याकडून या भावनासाठी 100 रुपये दान आलेला आहे. धन्यवाद धन्यवाद. बबलू शेंडगे यांच्याकडून या भारुडासाठी 50 रुपये दान आलेला आहे. धन्यवाद धन्यवाद. विठ्ठल 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 विठ्ठल. आता कोणता संदर्भ कशाला लागत नाही. हो पण आता कसं असेल तसं. हो काय म्हणलं? गाव धान्याने खाल्लं का धान्याने गाव खाल्लं? हो हयात माय बाप हयात रे हयात